गुरुनाथ महाराज की जय। अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो
वसुदेवाच्या संकटाचा नाश झाला. परिवारामध्ये संकट येतं त्यावेळेला परिवाराच्या एका सदस्यावरती ते संकट नसतं, सगळ्या परिवारावरती ते संकट असतं. आपल्या परिवारातील एखादा जीव, त्या जीवाचा देह जर मृत्युमुखी पडणार असेल तर त्याचा प्रभाव आणि परिणाम हा परिवारावरती, इष्ट मित्र सगळे संबंधियांवरती आणि तो व्यक्ती ज्याच्या ज्याच्या कार्याची सिद्धता करू शकतो त्यांच्या कार्यावरती त्याचा प्रभाव होत असतो. रस्त्यावरती कोणत्याही ठिकाणावरती एखादा वृक्ष आहे. काही वृक्ष पानं देणारी असतात, काही वृक्ष पानं आणि फुलं देणारी असतात, काही वृक्ष पान फूल फळ देणारी असतात. एक झाड जर का तोडलं गेलं तर सावली गेली, पानही गेलं, फुलही गेलं आणि फळही गेलं. आता उन्हाने तप्त असलेल्या तप्त जीवाला विश्रांतीचं ठिकाण गेलं. परिवारामध्ये असलेला कमावता व्यक्ती ज्या वेळेला जातो, परिवाराची अवस्था कशी होती?
परिवाराचं लालन पालन संगोपन करणारी पतिव्रता ज्यावेळेला जाते त्यावेळेला परिवाराची कशी अवस्था होते. लहानपणामध्ये वडीलधारी माणसं परिवारातली जातात त्यावेळेला लहान लेकरावरती काही परिणाम होतो आणि परिवारातली वृद्ध ज्यावेळेला परिवार सोडून जातात त्याही वेळेला तसा परिणाम होतो. तसा परिणाम वृद्धावस्थेमध्ये तरुण लेकर सोडून जातात त्यावेळेला होतो. आई हयात आहे, वडील हयात आहे, लेकरू राहिलं नाही. कशी परिस्थिती असेल त्या माता पित्याची. काही सहारा त्याला राहिला, कोण सहारा त्याचा राहिला. कधी कधी आपला प्रिय व्यक्ती ज्यावेळेला दगावतो जातो त्यावेळेला असं वाटतं की आपलं जीवन आता संपावं. जीवन जगण्यास स्वास्थ्य राहत नाही, सुख राहत नाही, समाधान राहत नाही. आधी भौतिक दृष्टिकोनातून परिवाराची अवस्था अति नाजूक होते. वृद्धाप काळामध्ये जर माझ्या कृष्णाच्या जीविताचं रक्षण झालं नाही तर परिवारातला सदस्य असा कसा असला तर आपल्याला जाऊ नये असं वाटतं. तो जर रामासारखा, तो जर कृष्णासारखा, तो जर श्रीमदाद्य शंकराचार्यांसारखा, तो जर नामदेवरायांसारखा, तो जर का तुकोबारायांसारखा चांगलं जतन केलं गेलं पाहिजे, चांगल्याचं संगोपन केलं गेलं पाहिजे, चांगल्याला वाढवलं गेलं पाहिजे, चांगल्याचं सगळ्यांनी संरक्षण केलं पाहिजे. एखाद्या वेळेला काटेरी झाड असलं तर उपटून फेकलेलं ठीक आहे, गाजर गवत असलं तर उपटून विल्हेवाट लावली तर ठीक आहे. पण गुलाबाची झाडं, तुळशीची वृक्ष, पिंपळ वृक्ष, औदुंबर वृक्ष ही किती लाभदायक. परिवारातला कोणताही सदस्य परिवारासाठी चांगला असतो असं जर आपण म्हटलं तर थोडंसं चुकण्याची शक्यता असते. काही वेळेला माईबाबाला असं वाटतं की हे लेकरू न राहिलं तर परवडलं. असे काही पती बोलता येत नाही म्हणून नसता पतीचा मृत्यू झाल्यानंतर पतिव्रतेला थोडं सुखाचा श्वास घेतो. इतकं तापदायक जीवन त्यांच्या सोबत असतं. परंतु कृष्ण तसे नाही. जगदोद्धारक आहे, तारक आहे, असा पुत्र राहिला पाहिजे. भगवतीचे चरण पकडा. नारदाने उपदेश केला. काय करावं हे ज्यावेळेला लक्षात येत नाही ना त्यावेळेला समजतं. त्या श्रीमद भागवतामध्ये, देवी भागवतामध्ये ठिकठिकाणावरती संतांचा सल्ला दाखवलाय. त्या आत्मदेवाला, धुंदुकारीचे पिता आत्मदेवाला गोकर्णाने सल्ला दिला. बाबा धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधुपुरुषान् जहि कामक्लेशान् अन्यस्य दोषमचिन्तनमाशुत्वा सेवा कथा सम्भो हितरा
बाबा संतांचा आश्रय करा. या सृष्टीमध्ये जीवाला हिताची वाट दाखवणारे फक्त संत साधू. आपले कोणी लागत नाही. अहो जे यांना आपण माझं माझं म्हणतो आपले म्हणतो ना तिथं नरकाची वाट दाखवतात आहे आपल्याला. तिथं नरकाची वाट दाखवतात आहे आपल्याला. कोण भक्तीची वाट दाखवेल, कोण देवाची वाट दाखवेल, कोण भगवतीची वाट दाखवेल आपल्याला? संत. आणि संतांना साधूंना सद्गुरूला एक परमार्थाचं ज्ञान असतं असा चुकीचा गोड गैरसमज करून घेऊ नये. प्रपंच आणि संसाराला जेवढा साधू पुरुष जाणतो ना तेवढे तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. एक आणि दुसरं, भूतकाळ आपला, वर्तमान काळ आपला आणि भविष्य काळ आपला फक्त साधू समजत असतो. मागं काय झालं हे आपल्याला काही काही कळतं. आता काय चाललेलं आहे आपलं आता थोडंफार आपल्याला कळू शकतं, सगळं नाही कळत. आणि पुढं काय होणार आहे हे तर आपल्याला अजिबातच कळत नाही. संत भूतही जाणतात, वर्तमानही जाणतात आणि भविष्यही जाणतात. वर्तमानावरती लक्ष ठेवून, भविष्यावरती लक्ष ठेवून वर्तमान काळामध्ये जीवानी, मनुष्यानी, भक्तानी, सतशिष्याने काय करावं हे साधू सांगू शकतात. म्हणून संकटाच्या वेळेला भेटावे साधू, मिळावं मार्गदर्शन. आतापर्यंत जे जे संकटातून मुक्त झाले त्यांच्या पाठीशी सद्गुरू दिसतात, त्यांच्या पाठीशी संत दिसतात. त्यांचं मार्गदर्शन जर, त्यांच्या मार्गदर्शनाचा जर तुम्ही आम्ही आदर करायला शिकलो तर आपल्या जीवनामध्ये कितीही आपदा विपदा असू दे त्याचं निवारण संत कृपेनं म्हणजे मार्गदर्शनाने त्या संकटात आपण सहज बाहेर येऊ शकतो. असं एकही संकट नाही जे सद्गुरूंच्या संतांच्या मार्गदर्शनाने नाहीसं होऊ शकत नाही. असंही एकही संकट नाही जे संतांच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा जर कृती केली आपण तर भगवती भगवंताच्या कृपेनं त्याचं निरसन होऊ शकत नाही. फक्त भेटावे संत, सांगावं त्यांना दुःख, समस्या, अडचण, संकट त्याची गरज नाही पण सांगावं. ते मार्गदर्शन करतात. अर्जुनाच्या जीवनामध्ये संत आले, साधू आले, भौतिकही चांगलं झालं, राज्य प्राप्त झालं, भौतिक सत्कीर्ती प्राप्त झाली आणि वरतून मोक्षही प्राप्त झाला. कशामुळं? मार्गदर्शन. मी काय करावं देवा सांगा, मी काय करू? हे कौरव, हे पितामह भीष्माचार्य यांच्याशी युद्ध करू का पळून जाऊ? काय करू? अहो छोट्या छोट्या साध्या साध्या सुद्धा गोष्टी सद्गुरूंना संतांना विचारा. कोणी म्हणेल की थोडी आम्हाला रोज भेटतात. मग त्यांची मूर्ती असते, त्यांची प्रतिमा असते. प्रतिमा म्हणजे साक्षात सद्गुरू नाहीत असं कधी मनात घेऊ देऊ नये. त्यांची साक्षात उपस्थिती ज्या वेळेला नसते त्यावेळेला आपला आधार त्यांची प्रतिमा, त्यांचं तैलचित्र किंवा त्यांचा फोटो हाच आपला आधार आहे. छोट्याही गोष्टी सांगाव्या, मोठ्याही गोष्टी सांगाव्या, सुखही सांगावं, दुःखही सांगावं आणि मार्गदर्शन घ्यावं. लक्षात घ्या,
श्रीमद भगवद्गीताजीच्या एका श्लोकाचं महात्म्य सांगून पुढे जाऊ आपण. एक श्लोक श्री गीतेचा. अस्तमान झाली की स्नान करावं शक्य असले तर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावं. जर भगवंताची मूर्ती फोटो आपल्या समोर नसला तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर फक्त एका श्लोकाचं 3च दिवस अनुष्ठान. असा कोणताही प्रश्न असू दे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भगवंत देतात. जेवढं बोललं जातं तेवढा अनुभव वक्त्याला आहे असं कधी समजू नका. हा संतांचा अनेकांच्या ग्रंथाचा अनुभव आहे. भगवंतासमोर बसावं, प्रश्न देवाला सांगावा, मला उत्तर द्या म्हणून विनंती करावी. उत्तराच्या काही पद्धती असतात. एक, देवाने दिलेलं उत्तर आपल्याला समजण्यासाठी एक तर देवासमोर कागद पेन ठेवून द्यावा, लिहून उत्तर मिळतं. एक. दुसरं, आपण ज्या वेळेला गाढ झोपी जातो त्यावेळेला स्वप्न दृष्टांत होतो. दुसरी पद्धत. तिसरी पद्धत, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून, एकमेकाच्या भेटीच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन भेटून जातं, आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटून जातं. मग सत्संगामध्ये असतात तर कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटून जातं. असे अनेक कथेमध्ये तर एवढे अनुभव येतात की मला अशी समस्या होती, माझा असा प्रश्न होता, विचारा काय प्रश्न विचारायचा असेल तर ते म्हणतात माझ्या प्रश्नाचं उत्तर कथेतच मिळून गेलं. असं कसं होतं? प्रश्नच शिल्लक राहत नाही भक्ताच्या जीवनामध्ये, एकही प्रश्न शेष राहत नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. असली तर अगरबत्ती उत्पत्ती लावावी. ठळक देवाचं बोलणं लवकर समजेल असं नाही म्हणता येत, म्हणून कागद पेन ठेवावा किंवा दुसरी पद्धत, तिसऱ्या पद्धत, अशा 2-3 पद्धतीपैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर 3 दिवसाच्या आत आपल्याला मिळू शकतं. 3 दिवस लागतात का? उत्तरही नाही. प्रश्न विचारला की उत्तर मिळतं, पण तेवढी आपल्या चित्ताची स्थिरता असली पाहिजे, आपल्या चित्ताची तेवढी शुद्धता असली पाहिजे, चित्त शांत असलं पाहिजे. आणि श्लोक अगदी सहज. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता यजते यस्या निश्चितं हे हरी, हे गुरुराज, हे आई, मी शरणागत आहे. माझ्या जीवनामध्ये अशी संकटाची वेळा येऊन ठेवली आहे. काय करावं काय करू नये मला काही कळेल असं झालंय. अनेकांचं मार्गदर्शन घेतलंय पण वाट कवसत नाही. काय करावं काहीच कळत नाही. संकटाच्या भयाने, आपदा विपदेने मी भांबावून गेलेलो आहे. सांगा ना मी काय करू? उत्तर मिळतं. आणि जे उत्तर मिळेल निर्धाराने त्या वाटेने भक्ताने चालायला पाहिजे. देवाच्या सामर्थ्यापेक्षा, भगवतीच्या सामर्थ्यापेक्षा संकटाचं सामर्थ्य जास्त नसतं बरं का. संकट किती असतं
असीम सामर्थ्य ज्यांच्या काय त्यांना भगवती भगवंत म्हणतात. आणि आपल्या जीवनाला सुखरूप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाचा सहारा, भगवतीचा सहारा, आसरा केला पाहिजे. किती मोठं सामर्थ्यशाली पीठ आपल्याला प्राप्त असतं महाराज. किती आपण धावतो, किती आपण पडतो, का करतोय आपण असं? त्यांनाच विचारावं. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा प्रपंचाचा प्रश्न असो की परमार्थाचा, व्यवहाराचा प्रश्न असो की भक्तियुक्त प्रश्न असो, शेवटी भौतिक जीवन जगता जगता साधकाला परमार्थ करावा लागत असतो. वर्तमान काळ सांभाळता सांभाळता उद्धाराची काळजी करायची असते. संकटातून जर आपण वाचलो नाही तर परमार्थही आपल्याला करता येऊ शकणार नाही. परमार्थ करण्यासाठी शरीर सुखरूप असलं पाहिजे. परमार्थ साधना करण्यासाठी शरीराला अन्न वस्त्र निवारा मिळाला पाहिजे. प्रश्न कोणत्याही प्रकारचा असो विचारावा संतांना, ग्रंथाला, भगवंताला, भगवतीला. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी करू. कधी कधी असं होतं ना, हे करायला जावं तर ते सुटतं, ते करायला जावं तर हे सुटतं. आता आपण इथं बसलोय म्हणजे घरी काही घरचं काही काम करू शकत. काही काही बहादर असे असतात कथा कीर्तनात घर सांभाळतात. मोबाईलवर आला का, आली का, गेला का, गेला का, जेवला का, बसला का, शाळेतून आला का, संसार करता करता परमार्थ करायला शिकलं पाहिजे. पण चुकूनही परमार्थ
संसार म्हणतो कशाला कथेला जाते घर सांगते ती आहे साधू संत ग्रंथ म्हणतात सगळं सगळं काम सोडा आणि राम म्हणा कोणाचं ऐकावं संसार म्हणतो आपल्या डोक्याला खाजवत बसायचं डोकं जास्त लावत जाऊ अहो आपला भार जर भगवती भगवंत सद्गुरु संत जर आपला भार उचलायला तयार आहे तर शहाण्या माणसाने तर त्यांनाच सोपवलं अकलीचे कांदे अक्कल आहे असं जरी वाटतं आपल्याला तर आपल्याला तेवढी अक्कल नाही की आपण सुखरूप जगू शकतो लक्षात घ्या लहान असलो तुमच्यापेक्षा तरी काही काही गोष्टी माझ्या ऐका तू म्हणतात एवढी शाने नाही नाही मी ग्रंथ वाचलाय म्हणून सांगतो निवांत राहा त्यांनाच विचारा सांगा मी बसल्या भाविकांना लक्षात आला पण सांगायला पाहिजे बरं सांगतो का आपण कशामुळं परका आहे का परकी आहे का जगदंबा का नाही सांगत आणि न सांगण्याचा परिणाम किती भोगतोय आपण जिथं जिथं सद्गुरु भेटले महाराज तिथं तिथं परिवर्तन पाहिजे जिथं जिथं जीवनात संत भेटले ना तिथं जीवन बदललेलं पाहायला मिळत आहे संपून गेला असता पण जिवंत दिसतो श्रीमद भागवतामध्ये ऐकतोय प्रल्हादाने एवढे यातना एवढा हत्या करण्याचा प्रयत्न केला मारू शकला काही हिरण्यकश्यप नाही ताप देत होता त्यावेळेला ताप होत होता ताप देत होता त्यावेळेला ताप होत होता पण मृत्यू नाही होऊ शकला सकाळी पाहिली होवी आपण आधी चिंतन नाही करणार आपण जयाशी सत्कृता जे अनुभवाचे कासे गाढे तया आत्मनिवेदन तरांडे आकळले माऊली ज्याच्या समोर अर्जुनासमोर भगवंत आहे काय पाप आहे की अर्जुनाला शस्त्र आणि अस्त्राचा प्रभाव होईल याचा सारथी हरी आहे ज्याचा भागडोर भगवती भगवंत साधू संत सद्गुरूच्या हाती दिलेला आहे किती सोपं जीवन लक्षात येत नाही आणि आपण करण्याचा चालवण्याचा प्रयत्न करतोय धडाचं बडाचं कोणाला चालवता येईल काय संसार काय प्रपंच
साधू सारखा सखा, भगवंता भगवती सारखा सखा जो रसला, मग कोणाची जगात गरज नाही. इतर पावलं पावले आपल्याला अनेक प्रमाणाने सिद्ध करता येते. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा. नारदांची भेट झाली. टळलं का नाही सांगतो. कोणी म्हणेल भगवान गोपाळकृष्ण देव होते. देव असो की संत असो की साधू असो की साधक असो की भक्त असो की सिद्ध असो, शक्ती तर सगळ्यांना पाहिजे. बिना शक्तीचं तर कोणी काय कामाचं नाही. बिना शक्तीचे तर शिव सुद्धा शव मानले जातात. अतिगोह्य शास्त्र चिंतनाचं हे वाक्य आहे. का शक्ती पाहिजे, आणि शक्तीलाच म्हणतात भगवती, परांबिका देवी, तिलाच म्हणतात शक्ती. डोळ्यात पाहण्याची शक्ती असली पाहिजे. नुसते डोळे असून काय उपयोग नाही. कानात ऐकण्याची शक्ती असली पाहिजे. नुसते कान असून काय उपयोग. मुखामध्ये बोलण्याची, जिभेला रस घेण्याची शक्ती असली पाहिजे. हातामध्ये, पायामध्ये, या कर्मेंद्रियामध्ये कार्य करण्याची शक्ती असली पाहिजे. ज्या वेळेला शक्ती सोडून जाते ना आपल्याला, त्यावेळेला शरीर तेच असतं. हलत नाही, बोलत नाही, डोलत नाही, पाहत नाही. डोळे नसतात का मग त्या प्रेताला? प्रेताला डोळे असतात ना, कान असतात ना. अहो, प्राणशक्ती असताना कोणाला दिसत नाही, ऐकू येत नाही, तर ती निघून गेल्यानंतर कोणाला काय दिसणार आहे, काय ऐकू येणार आहे? तो जरी आत्माराम असला शरीरात, तरी सुद्धा शक्ती ज्यावेळेला निघून जाते ना, त्यावेळेला असला जरी तो राम, तरी सुद्धा काही नाही करू शकत काम. त्याला म्हणतात शक्ती. कृष्ण वापस आले. गेलेलं सगळं येऊ शकतं. जाऊ द्या किती जातं तर वापस येऊ शकतं. आपण एका ठिकाणावरती म्हणजे एकाग्र राहिला पाहिजे. उपासनेचं सामर्थ्य अति आहे बरं का. उपासना सोडून भलतसलत काही करण्यात आपलं आयुष्य बर्बाद करत जाऊ नये. उपासना संकटाच्या वेळेला तर जास्त उपासना केली पाहिजे. पळापळी करत जाऊ नये. काही होत नाही पळापळी केल्या. दृढ राहिला पाहिजे. गर्गाचार्य महाराजांनी सुद्धा संतती वाचावी यासाठी देवी भागवत कथेचंच आयोजन करायला सांगितलं. नारदांनी सुद्धा देवी भागवत कथेचंच आयोजन करायला सांगितलं. आज तर कशी परिस्थिती आहे. वर्तमान काळ चांगला आहे का?
आनंदाचा आहे का, सुखाचा आहे का? नुसतं खायला प्यायला यायला राहायला मिळतंय आपल्याला म्हणून काय आपण सुखी होणार आहोत का? सृष्टीचक्र सारं बदललंय. आजार पण कमी झालाय अलीकडे का वाढत चाललंय? 100मध्ये तर 90 तर गोळ्या खाऊन जगतात. आणि गोळ्या आणायला जावं, मेडिसिन आणायला जावं तर थैल्याच्या थैल्या, जसा किराणा आणलाय. किराणा मालाच्या, भुसार मालाच्या दुकानापेक्षा मेडिकल स्टोअर मोठाले झाले. आरोग्यावरती संकट. आता काहीतरी नवीन ताप आलाय म्हणजे बाबा म्हणता इंग्रजी ताप, उर्बेला इंग्रजी ताप म्हणजे नाव इंग्रजी म्हणून. आरोग्य पाहवत तसं, सृष्टीचक्र पाहवत तसं भूकंप चाललेले आहे. एका बाजूला पाऊस पडतो तो गावाच्या गावावरून चालले, दुसऱ्या बाजूला पाणी प्यायचं. अकाली निधन चालले, म्हातारी कमी मरतात नाहीतर ते जास्त चालले. आजाराला वय नाही राहिलं, गरीब श्रीमंत नाही राहिलं, जन्माला आलेल्या लेकराला शुगर. खूप संकटात आहोत. खरं पाहायला गेलं तर वर्तमान सत्यस्थितीमध्ये प्रकृतीचा विचार जर केला तर प्रकृती असंतुष्ट आहे. प्रकृती असंतुष्ट आहे, खोटी आहे. याला कारण सामाजिक जीवन. प्रकृतीचा अनादर, सृष्टीचा अनादर, भगवतीचा अनादर, पतिव्रतेचा अनादर, आईचा अनादर, कन्येचा अनादर, कथा कीर्तनाचा अनादर, याचेच भोग भोगायला मिळतात आहे समाजाला. इथं कुणाची एकाची चूक नाही, ही सगळ्यांची चूक आहे. सैरभैर झालाय समाज. भगवतीला प्रसन्न करणं नितांत आवश्यक आहे वर्तमान परिस्थितीत. म्हणून वर्षभर देवी भागवत करायला पाहिजे. नाही जमलं तर वर्षातून 2 वेळेला तरी, 3 वेळेला तरी, 4 वेळेला तरी, 4 नवरात्र असतात, 4 नवरात्रात तरी देवी भागवत 4 वेळेला. इथंच नाही, सगळ्या जगात. त्याच्याशिवाय हे नाही मला, हे रोकडं जाऊ शकणार नाही तुमच्या माझ्याच्याने. आपण सगळे एवढे बसलो तिथं नाही, सारे जगतातले जरी याला सुव्यवस्थित करण्याच्या प्रयत्नाला लागले, काहीच करू शकत नाही आपण. तो प्रलय, तो कोप, ती रुष्टता आपण नाही याला दुरुस्त करू शकत. दुरुस्त ती करू शकते जिची ही सृष्टी आहे, जिचा हा संसार आहे, जिचा हा प्रपंच आहे, तीच याला नीटनेटका करू शकते. नाही एवढ्या वेळेला जमलं तर वर्षाला 1 वेळेला का होईना देवी भागवत कथा झालीच पाहिजे. आणि प्रत्येक भक्ताने आपल्या घरी देवी भागवत नावाचा ग्रंथ असला पाहिजे, ठेवला पाहिजे. नुसता ठेवून दिला नाही पाहिजे, वाचला पाहिजे. 1 श्लोक, अर्धा श्लोक का होईना वाचला पाहिजे. आणि संकट ज्या वेळेला असेल महाराज, त्यावेळेला तर आई भगवतीचे चरण घट्टच धरावे, ते संकटातून मुक्त होईपर्यंत सोडू नये. श्रीकृष्ण वापस आले, वसुदेवला आनंद. प्रार्थना करावी स्वतः. गर्गाचार्य मुनींनी प्रार्थना केली, नारदांनी सुद्धा देवी भागवत कथेचं गायन केलं, प्रार्थना केली, या दुःखातून मुक्त करा. लक्षात घ्या,
आपल्यावरती संकट असलं, आपण प्रार्थना केली, निवेदन केलं, विनंती केली, पण आपला भाव, आपली भक्ती, आपला श्रद्धा, आपला विश्वास एवढा जर नसला तर आपल्या विनंतीला कोण मान देत? कोण मानतंय? तुमच्या माझ्या शब्दामध्ये एवढी ताकद आहे का आपण भगवतीला सांगावं, भगवंताला सांगावं, साधू संतांना सांगावं, श्री गुरूंना सांगावं आणि आपलं काम व्हावं? माणसं आपल्या घरातली आपलं ऐकायला तयार नाही. ज्यांच्यासाठी रात्रंदिवस आपण खस्ता खातोय, परिवारात, समाजात आपल्या शब्दाला कवडीचा मान नाही. भगवतीच्या दरबारात, भगवंताच्या दरबारात, साधू महापुरुषांच्या दरबारामध्ये आपल्या शब्दाला मान असला पाहिजे. असं आपण केलं काय? म्हणून अजून एक उपाय आहे. ज्यांच्या शब्दाला, ज्यांच्या जवळ मान आहे, आपण त्यांचे चरण पकडावे. आणि तुमच्या माध्यमातून माझी विनंती, माझी प्रार्थना भगवतीपर्यंत, भगवंतापर्यंत, सद्गुरूपर्यंत तुम्ही नेऊन पोहोचवा, अशी साधू संतांना विनंती करता येते. आपल्या शब्दाला मोल नाही ना, आपलं म्हणणं मान्य होत नाही ना. एकदा सांगून पाहिलं काही होईना, दुसऱ्याला सांगून पाहिलं संकट जाईना, तिसऱ्याला सांगून पाहिलं. याचा अर्थ असा होतो आपला भावबळ कमी पडत आहे, आपली श्रद्धा, आपला विश्वास कमी पडत आहे. मग संतांना मध्यस्थी करावं, सद्गुरूंना मध्यस्थी करावं, कारण त्यांची तिथं दांडगा वशिला. आपल्याकडून आपलं काम होत नाही ना, मग त्यांना भावनाला करा ना. त्यांची पोच असते तिथं. त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं तर टाळू शकते भगवती, भगवंत. पण संतांनी जर, सद्गुरूंनी जर आपली कड घेतली, आपल्यासाठी जर शब्द खर्च केला, तर भगवती, भगवंत, साधूचा, भक्ताचा शब्द कोणा राहू देत नाही. म्हणून त्यांना विनंती करावी, त्यांना नमस्कार सांगा. तुकोबा एका ठिकाणावरती म्हणतात, या प्रसंगाचं आठवण आली म्हणून महाराजांनी स्वर लावले. तुकोबा विनंती करता, संकट काळात तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक
संतांना विनंती करावी. देवकी मातेचं वसुदेवजी महाराजांचं दुःख निवारण करण्यासाठी नारदांनी कथा सांगितली देवी भागवताची. सगळ्यांच्या दुःखाचं निवारण म्हणून सगळेच कथाकार कीर्तनकार पोट भरण्यासाठी कथा कीर्तन करतात. हा भ्रम सोडून द्यायला पाहिजे. एखाद्या नारदांसारखा भक्तिभाव असणारा भक्ता समस्तांचं जीवन सुख समृद्ध होण्यासाठी कथेचं गायन करणारा संत साधूच आपल्या जीवनात स्थान समजून घेतलं पाहिजे. काही स्थान स्थान जर कोणत्या व्यक्तीची जागा कुठे कळली ना तर आपलं जीवन सुख समृद्ध होऊ शकतं. आपण ज्याला जिथं बसवायचं तिथं बसवत नाही. शंकरकारी तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संकादिक संत, तुम्ही संकादिक संत. संकादिक संतांना विनंती केली का? तुकोबारायांच्या लक्षात आलं माझा शब्द देव ऐकतील अथवा नाही, पण वेळ अशी नाही की वेळ अत्यंत आणीबाणीची आहे. मी आता बोललो की आता काम झालं पाहिजे आणि माझ्या शब्दात तेवढी ताकद नाही. म्हणून मध्यस्थी केली. तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार. देवाला माझा नमस्कार सांगा ना. म्हणजे तू का तू नमस्कार करत नाही का? तिथं जाऊन पोचतो का नाही? उंच देवाचे चरण आपण नमस्कार करावा, तिनं घ्यावा. सगळ्यांनी केलेले नमस्कार जर तिनं घेतले असते तर आपल्या जीवनात जे शिल्लक राहिलेले दुःख आहे त्याचं कारण काय याचं उत्तर द्यावं लागेल. आपली विनंती जर तिनं ऐकलीच असती तर आपल्या जीवनाचे शेष राहिलेलं दुःख आहे त्याचं कारण काय याचं उत्तर द्यावं लागेल. म्हणून साधूंची आपल्या जीवनातली जागा स्थान, संतांचं आपल्या जीवनातली जागा स्थान, सद्गुरूंचं आपल्या जीवनातली जागा स्थान समजून घेतलं पाहिजे. मी विनंती करतोय पण विनंती मान्य होई असं नाही. तुम्ही विनंती केली तर तुमच्या शब्दाला मान आहे. बडे अधिकारी माणसाचा जवळचा कोण असतो त्याचा ये जवळचा साधू आणि देव, साधू भगवती, भक्त भगवती, भक्त भगवंत जवळचे असतात. नवे नवे तेच असतात. फक्त दिसतात वेगळे पण तेच असतात ते ज्यांची आपण करुणा भागतोय. भाकावी करुणा म्हणजे तुका तू देणारे आवाज. म्हणजे माझ्या आवाज दिल्याने कधी यावी ती धावू, कधी यावा तो धावून. तुम्ही विनंती करा ना. तुका मने मज आठवा संकट समय अर्धचरमी नाही. संकट समयाला नारदांना मध्यस्थी केलं.
किती 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 भाग तिथं नारदांची भेट झाली. संकटाच्या वेळेला नारदांना मार्गदर्शन विचारलं पाहिजे. संत भेटले पाहिजे, त्यांना मार्गदर्शन विचारलं पाहिजे. काय करावं हे ते सांगतात, ते केलं पाहिजे. करण्यासाठी आपणच करत बसू नये. त्यांना म्हणावं तुम्ही करणं आमच्यासाठी थोडं फार. आणि संत तर त्याच्यासाठीच आहे म्हणतात, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी. साधू संत प्रपंच संसार करण्यासाठी इथं आलेत असं नाही. ते तुमचा माझा प्रपंच आणि संसार नीट नेटका करण्यासाठी आणि या संसार भयातून आपल्याला निवृत्त मुक्त करण्यासाठी संत आलेले असतात. गर्गाचार्य मुनींनी देवी भागवत कथा सांगितली. मृत्युमुखी पडणारी लेकरं वाचायला लागले. 2 लेकरं वाचली वसुदेवी होती. कृष्णाच्या जीविताचं रक्षण झालं. नारदांनी कथेचं गायन केलं. म्हणून संतांनी सांगावं आपण ते करावं. करत असताना संताला सोबत घेऊन करावं. संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे बनते. माऊली मार्गदर्शन करता परमार्थ संताच्या सोबत केला पाहिजे. याचा अर्थ संतांच्या उपदेशानुसार परमार्थ केला पाहिजे. अल्पशा कालावधीमध्ये परमार्थ आपल्याला फल द्यायला लागतो. प्रार्थना केली आई भगवती जगदंबेला. सूतजी महाराज म्हणतात आई भगवतीचं हे महात्म्य श्रवण करून असं वाटतंय सूतजी महाराज की आई भगवतीचे चरण कधी सोडत जाऊ. आता आम्हाला सांगा, आई भगवतीची सेवा करत असताना, 99 यज्ञ करत असताना जो गर्गाचार्य मुनींनी केला, जो नारदांनी केला, अजूनही दृष्टांत आहे देवी भागवत महात्म्यामध्ये. देवी भागवत कथेचं महात्म्य एवढं तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगितलं. आता याचे नियमही आम्हाला सांगा. कधी करावा सोहळा, कसा करावा सोहळा. सूतजी महाराज म्हणतात, शौनकांनो, श्रद्धा संपन्न, भक्ती ज्ञान संपन्न असा वक्ता निवडावा कथेचं गायन करण्यासाठी. योग्य अशा प्रकारचा सुमुहूर्त शोधावा. म्हणजे कथेचं गायन शुभ तिथी शुभ नक्षत्राला आरंभ करावं. संपूर्ण कालावधी हा इष्ट मंगल असला पाहिजे. म्हणजे मुहूर्ताचा विचार आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. काल पाहिलं आपण, कोणती गोष्ट कुठेही करून चालत नाही, तसं कधीही करून कोणती गोष्ट चालत नाही. जी गोष्ट जिथं करावी तिथं करावी, जेव्हा करायची तेव्हा करावी. भक्तीचा एक सिद्धांत असा आहे की भक्ती अविरत करावी, सदा सर्व काळ अखंड. हा जो एक मधला नियम आहे, हा अधूनमधून परमार्थ करण्यासाठी शुभ मुहूर्ताचा. म्हणून शास्त्रज्ञात्याकडून, भविष्यज्ञात्याकडून शुभ नक्षत्र शुभ घटिका शोधावी आणि शुभ नक्षत्र शुभ घटिकेला कथेला आरंभ करावा. मग व्यासपीठाची रचना कशी असावी, आई भगवतीचं अर्चन कशा पद्धतीनं करावं याचा संपूर्ण विस्तार करून सांगितला, जो सर्वसामान्यतः आपल्या सगळ्यांच्या आचरणात कृतीत असतो. विवाहाच्या प्रसंगाला, आपल्या घरी जर का विवाह असला तर विवाहाच्या प्रसंगाला जसं आपण इष्ट मित्र सगळे संबंधियांना सादर आमंत्रित करतो, तशा रीतीनं कथेला आमंत्रित करावं, आदराने बोलवावं. आलेल्या भाविकाला विराजमान होण्यासाठी व्यवस्था असावी.
शक्य असल्या त्यांच्या प्रसादाची पाण्याची व्यवस्था असावी. सुखकर दृष्टिकोनातून त्यांना निवांततेने हरिकथा, भगवतीची कथा, देवी भागवत कथा श्रवण करता यावी अशा प्रकारची एक आयोजन नियोजन असलं पाहिजे. आपण स्वतः सगळ्यांनी कथेला यावं. आपल्या परिवारातल्या इष्टमित्र सगळे संबंधियांना फोन करून सांगावं आमच्या कॉलनीत देवी भागवत कथा चालू झाली, या ना एक दिवस, या ना एक दिवस, या ना एक दिवस बोलवावं. नको त्या उद्योगाला तर पुष्कळ फोन वापरतो आपण, याच्यासाठी 1000 रुपये. आता तर ते जिओचं काय अनलिमिटेड काहीतरी आहे, फोन करावा. बसलेल्यापैकी किती जण आहेत बरं ज्यांनी आपल्याला इष्ट मित्र सगळे संबंधियांना दुसऱ्या कॉलनीतून फोन करून बोलवलं, हात वर करा. आहे का कोणी एखादा? शेजाऱ्याला तर नसेल सांगितलं. टीका नाही करत मी, टिप्पणी नाही करत मी, मी तुमचा दास आहे, मी तुमचं काही गुण काढू. काही गोष्टी व्यासपीठ बोलायला भाग पाडत असतात. बोलवायला पाहिजे. योग्य अशा प्रकारचं त्या ठिकाणावरती स्थान निवडावं, त्या ठिकाणावरती स्वच्छता, टापटीप मंडप व्यवस्था असावी, सडा समार्जन करावं. जुना काळ होता त्यावेळेला सडा त्याला म्हणतो आता पण रांगोळी काढावी, पवित्रता ठेवावी. काही वेळेला इकडे असं झालंय सप्ताहामध्ये कथा कीर्तनामध्ये काही गोष्टी तर अशा झाल्यात बापरे. काही ठिकाणावरती भागवत कथेला जावं, व्यासपीठावरती सगळ्या आमच्या टाळकरी, वारकरी, भजनी मंडळीच्या चपला, बुटवरती कपडे, लत्ते, असं वाटतं की हा गिरड्यावर येऊन कथा सांगायची आपल्याला का काही कथा सांगायची. काही रांगोळ्या राहिला काही ठिकाणावरती. कसंही केलं तर चालतं म्हणतात. मग शास्त्र कशासाठी आहे त्याचं तरी उत्तर दिलं पाहिजे. ती कीर्तन असो, की ती कथा असो, की ती प्रवचन असो, की ते पारायण असो, त्याला अनुष्ठानाची जी रीती आहे, अनुष्ठानाची जी पद्धती आहे, कारण पहिला आपण तस्मात् शास्त्रप्रमाण ते कार्य व्यवस्थित. या ठिकाणावरती हरिकथा गायन करण्यासाठी यामुळे आनंद होतोय की इथली स्वच्छता, इथलं अर्चन, इथली पवित्रता, इथली भाविक वर्ग, या सगळ्या गोष्टी या कथा कीर्तनाला अनुकूल आहेत. सगळीकडे असं वातावरण पाहायला दुर्मिळ झालंय. पहा, तुम्ही कथा कीर्तनाला जाणारी भक्त आहात, पवित्रतेच्या नावाने शून्य, स्वच्छतेच्या नावाने शून्य, भावभक्तीच्या नावाने शून्य. कथा करायची म्हणजे करायची, कीर्तीसाठी तरी, प्रसिद्धीसाठी तरी, काही भौतिक लाभासाठी तरी करायची. वर्गण्या करायच्या, पैसा एकत्र करायचा, समाजातल्या समोरच्याला नाही म्हणायची ताकद नाही, त्याला कॉलनीत राहायचं आहे, करायचं. कशासाठी करत आहोत आपण याचा जरासा तरी विचार. म्हणून प्रसिद्धीसाठी, कीर्तीसाठी, पदासाठी, भोगासाठी देवी भागवताचं, श्रीमद भागवताचं आयोजन करणं हे केवळ राजसी वृत्तीच्या माणसांचं कार्य असतं. म्हणून ही सात्विकी कथा आहे, ही वैष्णवी कथा आहे, ही सत्वप्रधान कथा असल्यामुळं वक्ता सात्विकच असला पाहिजे, श्रोता सात्विक असला पाहिजे, परिसरामध्ये ते सात्विक वातावरण असलं पाहिजे. निर्लोभी वक्ता असला पाहिजे, निस्वार्थ वक्ता असला पाहिजे. त्याची कथा सुद्धा कीर्तीसाठी, प्रसिद्धीसाठी, नमस्कार करून घेण्यासाठी,
काही द्रव्य लोभाने अशा प्रकारची त्याची वृत्ती नसली पाहिजे, असा वक्ता असला पाहिजे. वक्त्याची निवड केली गेली पाहिजे. अलीकडे प्रत्येक गोष्टीला निकष वेगळेच लावले जातात. वक्ता निवडायचा तर कसा निवडायचा? मग काही ठिकाणावरती म्हणतात आपल्या जातीचाच असला पाहिजे, बरं तरी धर्माचा असला पाहिजे. हा नियम ठीक आहे. मग तो कथाकार असो, कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, हे निकष असतात का वक्त्याची निवड करण्याचे? असा असला पाहिजे, तसा असला पाहिजे, तसा असला पाहिजे. इथं तर तसं लिहिलं नाही. ज्याच्याकडे देवी भागवत असेल हा भाग वाचून घ्यावा. मी तर कमी बोलतोय, कमी सांगतोय, आणि एवढ्या वेळेस सांगू तरी किती. वक्ता कसा असला पाहिजे? थोडक्यात निर्लोभी, निष्ठावंत, ज्याच्या हृदयामध्ये भगवती भगवंताबद्दल, ग्रंथाबद्दल, साधू संतांबद्दल आणि श्रोत्याबद्दल कारुण्य ज्याच्या हृदयात आहे, की श्रवण करणाऱ्याचं मंगल झालं पाहिजे, हित झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, असं ज्याच्या हृदयामध्ये भावना असा वक्ता असला पाहिजे. शास्त्र जाणणारा देवी भक्त, निर्लोभी, सदाचार संपन्न, शंकेचं समाधान करण्याचं सामर्थ्य असलेला विद्वान आणि कथा सांगण्यामध्ये कुशल. एवढ्या श्रोत्याला, तिथे तर कमी असतात, काही काही वक्त्याला किती श्रोते, एवढ्या श्रोत्यांच्या प्रत्येकाचं समाधान करता आलं पाहिजे. सोपं आहे का? एवढ्या मंडळीचं समाधान एका वाक्यात सगळ्यांचं समाधान किती अवघड गोष्ट आहे. समाधान करता आलं पाहिजे. ज्या दिवशी आपण कथेचा आरंभ करत असतो त्यावेळेला प्रभात समयाला मंगल अशा पद्धतीनं स्नान करावं. असं स्नान करावं जसं आपण तीर्थामध्ये जाऊन स्नान करतो. तीर्थामध्ये स्नान कसं करतात? तीर्थामध्ये गेल्यानंतर तीर्थामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर तीर्थाला नमस्कार करत असतात. पाण्यामध्ये तीर्थामध्ये पाय ठेवण्याच्या अगोदर, गंगेत असो, चंद्रभागेत असो, कोणत्याही तीर्थात असो, अगोदर चंद्रभागेला, गंगेला, त्या तीर्थाला नमस्कार करतात आणि नंतर त्यामध्ये उजवं पाऊल हळूच टाकतात, जसं आपल्या आईच्या अंगावर आपण आता पाय देणार असतो. ही भावना आहे त्याच्या पाठीमागे. याचा अर्थ असा आहे की हळूवार त्यामध्ये प्रवेश करावा. अंतःकरणामध्ये हा भाव असला पाहिजे, हे तीर्थस्वरूप गंगे, मी तुझ्यामध्ये आता स्नान करणार आहे. जीवनभरामध्ये जाणतेपणामध्ये जे दुरित झालं असेल, जे पाप झालं असेल, माझं पाप तुम्ही घ्या आणि मला पापमुक्त करा. मी तुमच्यामध्ये स्नान करतोय. तीर्थामध्ये स्नान करत असताना अंगाला साबण लावणे असं चालत नाही. त्या दृष्टिकोनातून कथा कीर्तनाची, कथेची, पारायणाची, म्हणजे कोणत्याही ग्रंथाचं पारायण असो, त्यावेळेला जरी आपण तीर्थाला स्नानाला जात नाही तरी सुद्धा आपल्या बाथरूम मध्ये नळाचं पाणी असं म्हणू नये. गंगा म्हणावं तिला, चंद्रभागा मानावं तिला, कावेरी मानावं तिला, स्नान करावं सुचित. अंगाला साबण लावू. आता कोणी म्हणेल नाही लावले तर कसं दिसत? नाही तरी कोणी ते दिसतात. नाहीतरी असं काय आहे? कोणतीच राहू नये. ना हमाम, ना रेक्सोना, ना लक्स. अनुष्ठानामध्ये हे चालत नाही बरं का. ही अनुष्ठानाची पद्धत चालली आहे.
असं परमार्थ करायला तर मग काही हरकत नाही. मग कसंही काही खावं, काही घ्यावं, काही द्यावं, काही कसं करावं. आणि मग मरताना कळतं आपण जीवनभर काय केलं. स्नान करावं. स्नान करताना गंगेशैव यमुनेशैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष किंवा पाप साथी भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. गंगा गंगा गंगेति यो ब्रूयात् योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. किती सोपं आहे. नुसतं आंघोळ करून मनुष्य उतरून जाऊ शकतो. हो, विष्णू लोकाची प्राप्ती होती असं या महाराजांचा श्लोक म्हणतो. विष्णू लोकाची प्राप्ती होते फक्त स्नान करताना. गंगेशैव यमुनेशैव गोदावरी सरस्वती. मी नळाच्या पाण्याने नाही, मी हौदातल्या पाण्याने नाही, मी सेंटेक्सच्या टाकीतल्या पाण्याने नाही, मी गंगेच्या तीर्थाने स्नान करतो आहे. शरीराची ही शुद्धी होते, चित्ताची ही शुद्धी होते. कुणी म्हणेल संस्कृत श्लोक मला येत नाही, मग गंगा गंगा म्हणता येत. काय अवघड आहे. विष्णू लोकाची प्राप्ती होते म्हणतात, कारण सरळ कनेक्शन गंगेचं आणि विष्णू चरणाचं सरळ कनेक्शन आहे. तार भगवान नारायणाच्या चरणांगष्टातून निघाली, शंकरांच्या मस्तकी स्थिर झाली, तिथून प्रवाहित झाली, ती आपल्या बाथरूम पर्यंत आली. घ्या बरोबर. पण करायची नाही कोणाला. म्हणून खूप सोपं आहे. कथेला येत असताना पवित्र स्नान करावं. शक्य असेल तर सोहळं वस्त्र परिधान करावं. सोहळ्याचे 2 प्रकार, बाह्यांग सोहळा, अंतरंग सोहळा. बाह्यांग सोहळ्यापेक्षा अंतरंग सोहळं असणं आवश्यक आहे. नुसता बाहेरून सोहळा आहे, आतून जर का ओळा असेल, याचा अर्थ चित्त जर का दूषित असेल तर विशेष काही लाभ होत नाही. कमीत कमी नाही सोवळं नेसलं, सोवळं ना रेशमी वस्त्र. नाही जर तसं नेसून आपल्याला अनुष्ठान करता आलं तर कमीत कमी धूत वस्त्र. धूत वस्त्र म्हणजे कथा कीर्तनाला येत असताना कीर्तनाचं जावं. कशामुळे जाऊ द्या, ते आता एकट्या बघत्याच्या ताब्यात ती गोष्ट नाही, पण अजून कथा थोडीशी ताब्यात आहे. कमीत कमी कथेचं अनुष्ठान आणि पारायण करत असताना धुतलेलं वस्त्र अंगावर असलं पाहिजे. आता कोणी म्हणेल हे काही सांगायची गरज आहे का? अरे बाप, नेसली, घरी गेलो, दुसरी नेसली की पहिली घडी करून हँगरला आणि सप्ताहभरचीच फिरते. कुठं रोज कपडे धुतले जातात आणि धुतलेले कपडे कुठे नेसले जातात? फार प्रमाण कमी आहे. जास्त काही शास्त्र चिंतन नाही, कारण शास्त्रापासून आपण सगळे खूप दूर गेलेलो आहोत बरं का. आता इतकं माझं सगळ्यांना आणणंही मुश्किल आहे. आता जे माझं व्हायचं ते होईल आणि जे बाकीच्यांचं व्हायचं ते होईल, पण शास्त्र सोडून आपण आता खूप दूर आलेलो आहोत. एकाच वाक्यातून तुम्ही बाकीचं सगळं निरीक्षण करा.
आपण करत खूप आहोत, पण शास्त्राचा विचार फार कमी करत आहोत. शास्त्राचा विचार फार कमी. देवी भागवतामध्ये तर शास्त्र अति बारकाईनं सांगितलंय. म्हणून श्रीमद भागवतापेक्षा देवी भागवताचं गायन वाक्याला अत्यंत अवघड आहे बरं का. कारण फार शास्त्र चिकित्सा आहे. पवित्र होऊन गणेशाचं पूजन करावं, यथाविधीपूर्वक शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे सर्व देवी देवतांची स्थापना करावी. सुतजी महाराजांना प्रश्न केला. पुढे पुन्हा येणार आहेत आपल्याला जन्मेजय चर्चा. त्यावेळेला पुन्हा काही गोष्टींचं चिंतन पाहू. प्रेमाने आनंदाने भगवतीच्या चरित्राचं श्रवण करण्यासाठी एकाग्र चित्त करून विराजमान राहावं. कथा चालू असताना प्रपंचाच्या संसाराच्या गोष्टी करत राहू नये. ग्रंथाबद्दल अश्रद्धा, वक्त्याबद्दल अश्रद्धा, अनादर मनामध्ये असू देऊ नये. कथेच्या वक्त्याची अवज्ञा करणे, चेष्टा करणे, थट्टा करणे, नकल करणे, कथेच्या वक्त्याच्या वरिष्ठ आसनावरती श्रोत्यांनी विराजमान होऊ नये. असं बघ. प्रश्न केला देवी भागवत कथेसाठी योग्य वेळ कोणती? पहिला आपण वर्षातले 4 नवरात्र असतात. पैकी 2 नवरात्र जास्त आपल्याला माहितीचे असतात. एक शाकंभरी नवरात्र आणि दुसरा शारदीय नवरात्र. रामनवमीच्या कालावधीमध्ये सुद्धा एक नवरात्र असतात. पण 2 विशेष आपल्याला माहिती. शाकंभरी हा कोणता काळ चालू आहे? आता शाकंभरी पौर्णिमा कधी आहे? म्हणजे शाकंभरी नवरात्राचा सध्या काळ चालू आहे, जो शास्त्रात वर्णन केलेला आहे. निष्काम भक्ती ज्यांची आहे किंवा करायची आहे त्यांच्यासाठी काळाचं वेळेचं बंधन नाही. पण ज्यांचा काहीतरी हेतू आहे तो मोक्षाचा जरी असला तरी सुद्धा त्यांनी या मुहूर्ताचा विचार केला पाहिजे. म्हणून या नवरात्र कालावधीमध्ये आणि पुन्हा आता 15 तारखेला काय आहे? संक्रांत. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि संक्रांत हा पुण्य पर्व काल आहे. आणि संक्रांतीच्या शाकंभरी नवरात्राच्या महान पर्व कालावरती आपल्या कथेचं आयोजन आहे. सर्व प्रकारची योग साधना हा कालावधी आहे. प्रत्येक शिवजाने नाही 7 दिवस, 1 दिवस नाही 1 दिवस, अर्धा दिवस, 1 तास, 5 मिनिटं कमीत कमी ज्या परिसरामध्ये देवी भागवत कथा चाललेली आहे, श्रीमद भागवत कथा चाललेली आहे, कमीत कमी ग्रंथराजाला नमस्कार करण्यासाठी तरी कथा मंडपात यायलाच पाहिजे. नाही आला तर अनादर झाला, अपराध घडला. भगवती आलेली आहे आणि जर विन्मुख राहिला तर दोष झाला, अपराध झाला. कितीही वेळ कमी असला तरी नमस्कार करण्यापुरता वेळ काढला पाहिजे. अशा पद्धतीनं सुतजी महाराज म्हणतात योग्य समयाला कथेचं गायन आनंदाने प्रेमाने केलं पाहिजे. रेणुका मातानी. सर्वश्रेष्ठ नियम आहे प्रेम. सर्वश्रेष्ठ नियम आहे प्रेम.
वक्त्याचं श्रोत्याचं प्रेम. आणि भगवती शिवाय मला आधार नाही असा भाव असला पाहिजे. हिनं जर कृपा नाही केली तर मग माझं जीवन नाही जगू शकत. म्हणून भावेषु विद्यते देवाः, भावतोचि देव ये अर्थी संदेह मानू नका. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी. म्हणून आनंदाने प्रेमाने हरिकथेचं आयोजन, भगवतीच्या कथेचं आयोजन करावं. प्रेमाने वक्त्याने श्रोत्याने भगवंताचं भगवतीचं नाम संकीर्तन करावं. तिची रसाळ कथा आपल्या कानाने श्रवण करावी. सर्वेंद्रियाची शांती होते बाहेर, सर्वेंद्रिय शांत होतात. म्हणून या रे नाचू, या रे नाचू, या रे नाचू, या रे नाचू, या रे नाचू प्रेमानंदे, या रे नाचू प्रेमानंदे. राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे. म्हणजे सद्गुरूंचं ध्यान असो की भगवंताचं की भगवतीचं ध्यान असो, ध्यान करणारी भक्त समाजात फार दुर्मिळ आहे. कोणी ध्यान करायला बसला जरी तरी ध्यानामध्ये मन चित्त लवकर एकाग्र होत नाही. जप करत असला तर जपामध्ये चित्त लवकर एकाग्र होत नाही. खूप वेळानंतर लक्षात येतं, सुरुवातीला जप सुरू झाला की एकाग्र राहतं आणि हे मन कधी दुसरीकडे जातो. डोक्यात काय विचार चालतो, तासभर तासानंतर दोन-चार माळी मग लक्षात येतं, अरे मी जप करतोय. पण कथेमध्ये कसं आहे का, श्रोता बसला रे बसला की लगेच त्याचं चित्त हरिकथा आपल्याकडे आकर्षित करून देते. कोण आहोत आपण, गरीब आहोत का श्रीमंत, ज्ञानी आहोत का अज्ञानी, स्त्री आहोत का पुरुष आहोत, सगळं संकटात
फक्त एक पाहिजे, प्रेम. कथा आनंदाने उत्साहाने नाचून गाऊन माझं कल्याण होईल असं केल्याने असा भाव धारण करू. कथा गावी, कथा ऐकावी. म्हणून या रे नाचो प्रेमाने, नाचून गाऊन कथा करणे याचा अर्थ उत्साहाने करणे, आनंदाने करणे. बळजबरी मजूर लावल्यासारखं, रोजानी गेल्यासारखं नाही महाराज. भजन नाही 10 तास 5 तास नाही 5 तास 2 तास नाही 2 तास 8 तास नाही 8 तास 5 मिनिटं. ज्ञानेश्वरी गीता तर म्हणते एक क्षण भजन करा, पण भजन करताना भजनच करा. आनंदाने उत्साहाने करा. या रे नाचो प्रेमाने, राम नामाची आठवण. हरिनाम, राम नाम, भगवतीचं नाम आपलं मंगल करणार आहे. म्हणून छंद नामाचा लावून घेतला पाहिजे. कोणाला इंद्रियाला छंद लावायची, शरीराला छंद लावायची गरज नाही. शरीराला लावतात त्याला वळण म्हणतात. शरीराला लावतात, इंद्रियांना लावतात त्याला वळण म्हणतात. मनाला लावतात त्याला छंद म्हणतात. छंद इंद्रियांचा नसतो, छंद मनाचा असतो. म्हणून मनाला रामनामाची आसंते. रामनामाचा छंद ज्यांनी छंद घेतला, हरिकथेचा छंद, नाना प्रकारचे छंद जडलेत माणसाला जीवाला. कुणी म्हणतात टाइमपास म्हणून पत्ते खेळतोय. भल्या माणसा माणूस आहेस का तू? शिकला सवरला अक्कल आहे म्हणतो नालायक. पत्ते खेळण्यात आपलं आयुष्य बर्बाद करतो, सट्टा खेळण्यात आपलं आयुष्य बर्बाद करतो. करमणुकीचे साधन करमणूक करण्यात उगी टाइमपास. टाइमला काय पास करतो तो, टाइमच तुला पास करतोय. छंद कोणी कारण करत कोणी गेम खेळतय. गेम वाजायची वेळ आली तरी गेम चालू आहे. छंद ज्यांना ज्यांना हरिकथा, हरिकीर्तन, नाम संकीर्तनाचा छंद ज्यांच्या मनाला जडला महाराज, त्यांचं जीवन किती पवित्र. जिचं सोवळी ज्यांच्या मुखाला नाम आहे, ज्यांचे कान हरिकथा श्रवण करतात आहे. गोविंद 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 जरी असलं तर तुमच्या माझ्यासारखा 2 पायाचा 2 हाताचा काळा सावळा गोरा फेना उंच गरीब श्रीमंत तरी नाम गाणाऱ्याला सामान्य समजून नये. कथा गायन कथा श्रवण करणाऱ्याला
तिथं नाम काही करते हरिकथा. नराचा नारायण केलंय महाराज या कथेने अनेकांना. नसता माणसाचा आसूर सहज होईल. आणि कथा कीर्तन चाललेली आहेत म्हणूनच काही माणसं अजून समाजामध्ये माणसं शिल्लक आहेत. कथा कीर्तन जर का बंद झाली महाराज तर कथा कीर्तन एवढी चाललेली आहे तर राक्षसांची संख्या दिवसेंदिवस वाढते. कथा कीर्तनाचा जर का दुष्काळ झाला, सत्संग जर का समाजातला कमी झाला तर माणसांचे राहिलेले असून व्हायला वेळ लागणार नाही. नाम गायन करणारा, हरिकथा श्रवण करणारा, भगवतीचं चरित्र गाथा श्रवण करणारा सामान्य नाही महाराज. जीवन सामान्य दिसेल पण देह पडल्यानंतर सामान्य गती नाही मिळणार त्याला. अहो मृत्यूनंतर मोक्ष मिळतो हे तर राहू द्या, मृत्यूच्या अगोदर जीवन मुक्त अवस्था या कथेने अनेकांना दान केली आहे. फक्त प्रेमाने गोविंद 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 मना लागलिया मना लागलिया नाम न गाणारा आणि नाम गाणारा, हरिकथा न ऐकणारा आणि हरिकथा ऐकणारा, दोघांचं शरीर दिसायला सारखं असतं पण असायला सारखं नसतं बरं का. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया गुरु साक्षात पर. हरि तेथे संत, संत तेथे हरि, ऐसे वेदचारी बोलतात. पवित्र तो देह बानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. सामर्थ्य प्रेमाने भजन. ऐसी नामाची आवडी काळ गेला देश धडी. काळाचे जे काळ होऊन जातो महाराज, काळ सुद्धा परवानगीशिवाय येऊ शकत नाही, त्याला नेऊ शकत नाही. अधिकार म्हणून आवडीने नाम भोगा मने साधन परमार्थाचं कोणतंही असो प्रेमाने करावं, भावभक्तीनं श्रद्धेने अंतःकरणापासून करावं. बस. किती करतो आपण याला जास्त महत्व नसतं बरं का. किती करतो आपण याला जास्त महत्व नसतं, आपण कसं करतो याला जास्त महत्व असतं. नंतर चहा केला काहीतरी म्हणतात धोमन, शिरा केला, भाजी केली आणि कोणीच नाही जेवण. कशामुळे? मीठच एवढं टाकलं. काय उपयोग झाला का? एवढं
17 घंट्यापासून स्वयंपाक करतो. आय होप यू रात्रभर जागरण करायचं, रात्रभर भजन करायचं, रात्रभर अनुपयोग. भजन कसं करावं याला सर्व उत्तर आहे प्रेमाने. बस झालं. भजन कसं करावं प्रेमाने. उत्तरच ते, त्याच्यापेक्षा योग्य उत्तरच नाही का. सूतजी महाराजांनी 88,000 शौनकांना हरिकथेचे, भगवतीच्या या देवी भागवत कथेचे नियम समजावून सांगितले. अधिक नियमाचा विचार न करता आपण सगळे सुसंस्कृत असल्यामुळं, शास्त्रज्ञ त्यांच्या सहवासामध्ये असल्यामुळं विधीपूर्वक आपलं भक्तीचं अनुष्ठान आपण संपन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. तरी सुद्धा ग्रंथ पाहून घ्यायला पाहिजे, मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि मार्गदर्शनामध्ये सोहळा केला पाहिजे. कथा स्वतःच वक्त्याला लाभ देणारी कथा, श्रोत्याला लाभ देणारी कथा, या सृष्टीमध्ये सात्विक अशा प्रकारचं गुणधर्माची वृद्धी करणारी असते कथा. जसं प्रदूषण होतं ना, वातावरणाचं प्रदूषण, तसं विचारांचं प्रदूषण असतं. तसं विचारांचं प्रदूषणाला रोग येते, आचार धर्माच्या प्रदूषणाला रोग येते. संस्कृतीचं जागरण होतं, धर्माचं जागरण होतं, तत्वाचं जागरण होतं, परमार्थाचं भक्तीचं जागरण होतं. सर्वांगाचा विचार जर केला तर कथेसारखं अमोघ साधन कलियुगात अजिबात नाही. राहिलं कलियुगातच काय महाराज, कथा तर सत्ययुगातही चालते, कथा तर त्रेतायुगातही चालते, कथा तर द्वापार युगातही चालते. गवळणी सुद्धा करती कथा गाती गाणी. द्वापार युगातही कथा आणि कलियुगात तर कथेशिवाय तर उपाय नाही, केलीच पाहिजे. लोकांचा विचार केला तर सर्व लोकांमध्ये कथेचं गायन चालतं आणि त्यातल्या त्यात कैलास लोकांमध्ये तर कथा कधीच थांबत, अखंड कथेचं गायन चालतं. आणि भगवती भगवंताची असीम कृपा की प्रतिवर्षी आपल्याला कथा श्रवण करायला मिळते. मला असं वाटतं आपल्याकडे एक वेळेला सोहळा होता का 2 वेळेला होता वर्षातून? हाच वर्षातून एक वेळेला का होईना सोहळा. म्हणून संयोजक मंडळींना, आयोजक मंडळींना हा आदेश नाही बरं का, उपदेशही नाही, आदेशही नाही, विनंती आहे. एवढं मोठं अमोघ साधन आपल्या मंदिरामध्ये ज्याचं अनुष्ठान होणार आहे, आयोजक मंडळी सक्रिय सहभागी होतात, आपला उद्योग कामधंदा बाजूला सारतात आणि यशा भव्य दिव्य अनुष्ठानाचं आयोजन करतात. आपल्याला काहीच मानसिक सहकार्य, आर्थिक सहकार्य त्यांना करायचं असतं आणि सगळ्यांनी कथा कीर्तन सेवेला उपस्थित राहायचं असतं. एवढं जर का आपण केलं तर आपल्या प्रत्येकाच्या परमकल्याणासोबत आपण समष्टीचं सुद्धा परमकल्याण करायचं श्रेय तुम्हाला मला सहज प्राप्त होऊ शकतं. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. सत्कर्माला सहकार्य केलं पाहिजे, आपापल्या शक्तीनुसार करावं. सगळ्यांची थोडी थोडी शक्ती लागली तर हे काय कार्य महाराज याच्यापेक्षा किती आचाट कार्य होऊ शकतं. 10, 20, 5, 50, 1000 आणि लाखांचा समुदाय आहे आपला. कोणत्याच गोष्टीची कमतरता सोहळ्यामध्ये आपण ठेवता कामा नये. आणि असं करू आपल्याला करायचं असलं तर ठीक आहे, नसेल करायचं तर काही हरकत नाही, गुपचूप आपल्या घरी बसावं. तुम्हाला नाही सांगत, ते जे बसलेले त्यांना सांगतात, आई बुधात नाही म्हणून तुम्ही निरोप.
नाही सहकार्य करायचं तर हरकत काही नाही. भगवंत संयोजकाला, आयोजकाला, भाविकाला शक्ती देतोच, कशी देतोच, आणि कार्य संपन्न होतच असतं. परंतु नाही सहकार्य करायचं तर गुपचूप राहावं. करणाऱ्याला परमार्थ करू द्यावा, करणाऱ्याला धर्मकार्य करू द्यावं, करणाऱ्याला समाजसेवा आनंदाने करू द्यावी. कमीत कमी त्यामध्ये ताण तरी आलो नये. कसं होतं पाहू, कसं करतात पाहू. आम्ही नाही मदत केली तर कोण करतो तुम्हाला मदत? बापा तुझ्या काय जग चालवतो काय, सृष्टीचा काय बोलते तुला? एवढा मोठा आनंदाचा सोहळा महाराज. खरं पाहिला गेलं तर जीवनभर हा सुख सोहळा चालला पाहिजे. म्हणून वर्षाला प्रत्येक परिसरामध्ये जर का सोहळे होत राहिले, सगळ्यांच्या योगदानातून सोहळे होत राहिले, तर सगळेच आपण ऊर्ध्वगतीकडे वाटचाल करू. आईलाही विनंती करू आपण की या सद्धर्माच्या वाटेवरती आमची वाटचाल होऊ दे. उद्या रसाळ अशा प्रकारचा कथाभाग. शुकदेवजी महाराजांचं प्रागट्य जन्म कशा रीतीनं होतो. वेदव्यासजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये पुत्र कामना का जागी होते, काही कारण घडतं. भगवान शंकराने शिवा नाम पार्वतीच्या कृपेनं वेदव्यासजी महाराजांना शुक नावाचा पुत्र कसा प्राप्त होतो. जनक राजांकडे शुकदेवजी महाराज ज्ञान प्राप्तीसाठी कसे जातात. गृहस्थ आश्रमाबद्दल अत्यंत शुद्ध अशा रीतीचं ज्ञान विदेही जनकराजे कशा रीतीनं शुकदेवजी महाराजांना वर्णन करून सांगतात. अशा मधुर तात्विक सुखसंवाद आपल्या श्रवणामध्ये येईल. उद्याच्या दिवसभराच्या श्रवणामध्ये भगवतीची आज्ञा मानून, सद्गुरूंची आज्ञा मानून या ठिकाणावर येऊ. आजच्या सेवेला पूर्ण